घोटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडा पिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला काय मग या दिवाळीत काय करणार? गावातली दिवाळी म्हणजे मज्जा असेल ना? कसली आली ग दिवाळी? महाजन सरांनी एवढे पेपर दिलेत तपासायला, ते कोण तपासणार आहे? अंजली, राणादा कसं काय आलाय ग इकडं? आता एकदा हे दिलं की मग विषय कटा, मग परत त्यांच्या संग बोलायची बानगडच नाही. मला काय माहित, हेड सरांकडे काम असणार बा त्याचं बहुतेक. का महादूकडे असेल ग? नाही, माझ्याचकडे काम असणार त्याचं. अंजली, तुझ्याकडे तर काम नसेल ना त्याचं? काय संबंध? अगं मग जोडाय आला असेल तो संबंध. शाळेच्या गेटवर कोणीतरी उभं म्हणजे कामच असेल असं नाही. अंजली, माझी पैज आहे बघ. राणा दादाचं नक्की काहीतरी काम आहे आणि ते बी तुझ्याकडच. गप चल. जिला बघितल्यावर आपल्या मनाला बरं वाटतंय, जिच्या संग बोलायला घाबरल्यागत होतंय, तरी बी बोलावंसं वाटतंय. जिचा विचार सतत आपल्या मनात येतोय, ती मुलगी मनापासून आवडली असं समजावं. गड्या ब्रह्मचारी आहेस तू, हे सगळं संपायलाच पाहिजे. बाईंना थांबावंच लागेल. हो बाई, बोला, काही काम आहे का? बघ, हे दिलं की त्यांचा रस्ता अलग आणि तुझा रस्ता अलग. चालेल काय? अहो सांगताय ना, काही काम आहे का? हा, ते शेण. शेण? हा, तुम्हासनी शेण पाहिजे? काय? नाही म्हणजे कधी बी घर जमीन सारवायची असेल आणि शेण पाहिजे असेल तर आमच्याकडनं घ्या. आमच्या स्वतःच्या गाय म्हशी आहेत. हा,
हे काही संपणार नाही इतक्यात. इथं सुरुवात आहे फक्त. राणा, तू खरंच बाईनं शान घेऊन जावं म्हणालास? कमाल आहे गाड्या तुझी. का सारवायला घेऊन जावं म्हणलं? उद्या दिवाळी आहे, त्यात काय एवढं? पण साखी द्यायची राहिलीच. काय मर्दा, साधं एवढं काम जमून होय तुला? विषय संपवायला गेलतास का वाढवायला? तरी मी म्हणत होतो मी जाऊन देऊन येतो. अरे लाज तरी वाचली असती. बाई बरोबर बोलायला सुधरत नाही तुला. छा, काय करणार? अरे समज जमवलं होतं, बाई समोर आला आणि विसरलोच समज. अरे विषय संपवायचा असेल तर हे द्यायलाच लागल की. हा, द्यावं तर लागणारच. परत समजा जमवायला पाहिजे. अरे जमवायचं काय आता? सरळ गाठायचं आणि देऊन टाकायचं. हा, मला बी असंच वाटलं होतं, पण एवढं सोपं नाही ते. अरे अरे बाई समोर आलं की बोंबच होती. हे बघ, एक शेवटचं बोलू. मी येऊ काय देऊन? तू हा, नको नको. अरे बाई लई डेंजर आहेत. मी आज देतो परत ना. मग मी सांगू कसं द्यायचं ते? शिकव. सांगतो. आता ह्या अशा माझ्यासमोर बाई उभे आहेत आणि मी म्हणजे तू. हा, आणि हातात ही साखळी. अय बाई, हा साखळी लेती है नाही. हा, भाई, छड़ी से डर नहीं लगता, साकड़ी से लगता है. हे भाई, हे भाई, साकड़ी ले लो भाई. मेरे मन में एक विचार आया भाई, ये साकड़ी ले लो और सब विषय खत्म करो भाई. हे, ना मत बोलो भाई, ना मत बोलो भाई. हे, चुप. याचं पिक्चर सारखं मला नाही जमणार. ए, अरे कुठं चालला? शान गोळा करून ठेवतो. बाई आल्या बिल्या तर घोळ न ग. अरे ए ए किराणा 2000, भाजी 300, औषध 400. हे सगळे मिळून झाले वजा 4500. बापरे, एवढंच शिल्लक आहेत. फक्त 150. बोनस आला होता. रंगकामात आणि दिवाळीच्या खर्चात सगळा संपला. तरी पुष्कळ शिल्लक राहिले. 150. मागच्या महिन्याची शिल्लक आठवते का? 60 रुपये. मी पाहिजे तेवढा हिशोब करा हो, पण हातात शिल्लक राहणार 2 आकडी नाही तर 3 आकडी. 4-5 आकडी पगार शिल्लक राहणं तुमच्याच्यानं शक्य नाही. का नाही? हेही दिवस जातील. बघा, नुसती स्वप्न बघा. किती पगार मिळतो तुम्हाला? त्यात याला मदत कर, त्याला मदत कर. संताचे अवतार नाही का तुम्ही? अगं इंदुमती, अडल्या नडलेल्यांना मदत करणं हेच तर मानवी जीवन आहे. काय अंजली? तिला कशाला विचारताय? मला विचारा ना. स्वतःच्या कमरेचं सोडायचं आणि समोरच्याला मुंडा असं बांधायचं, असं असतं आयुष्य. जादाचा खर्च हे कुठे झालाय? मिक्सर दुरुस्ती
400 रुपये एवढे केले नसते तर आता हे बोलायला दात शिल्लक राहिले असते का तोंडात? तुम्हाला शेण पाहिजे, घर जमीन सारवायची असेल आणि शेण पाहिजे असेल तर आमच्याकडनं घ्या. आमच्या सावताच्या गाय म्हशी आहेत. का थांबला असेल तो आज? नक्की काय म्हणायचं होतं त्याला? मग सांगितलं का नाही? अंजली, अंजली, अगं सांग ना तुझ्या बाबांना मी म्हणते ते बरोबर आहे म्हणून. हो, काय बरोबर आहे आई म्हणते ते बरोबर आहे. आणि मी म्हणतो ते तुम्ही दोघंही म्हणताय ते बरोबर आहे. अगं काय चाललंय काय तुझं? मी इथं तुला काहीतरी सांगते आणि तू खी करून हसतीयेस. अगं आई, हे उद्याच्या उद्या द्यायला पाहिजे. कार आज काय न खाता पिता झोपणार होय? आणि कवा आलास? ते कवा चालू आहे. जमत नसेल तर खोटं बोलू नये माणसानं. आणि तुला तर नाहीच जमणार. घे दूध पिऊन घे. नाही बघत कोणासाठी काय आणलेस हे बी नाही विचारत. फक्त जे आणलेस ते जपून ठेव. तुला गमवायची सवय आहे म्हणून म्हटलं. उद्या पहिलं हे काम करायला पाहिजे. पाठ थंड राहू दे, पोट थंड राहू दे, तुम्हा समद्यास नि उदंड आयुष्य लाभू दे. पोट थंड राहू दे, पाठ थंड राहू दे, घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे. पोट थंड राहू दे, पाठ थंड राहू दे, घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे. पाठ थंड राहू दे, पोट थंड राहू दे, तुम्हा समद्यास नि उदंड आयुष्य लाभू दे. अगं बस कर की गुदगुल्या होत्या. मी जातो आंघोळीला. अरे थांब की म्या घालते ना 4 तांब्या. नका नका तू कशाला, म्या करतो माझी आंघोळ. ए चल रे
चल की. अहो फराळ करायला या चटकन. काकू अगं हॅपी दिवाळी. तुलाही खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या. हॅपी दिवाळी काका. यशस्वी हो. शुभ दीपावली. बैस फराळाचं घेऊन येते मी. ये हा, पण अंजली कुठं आहे? आहे ना सांगते तिला. तू बैस ना बैस. अंजू अंजली अंजली चल आपण पटकन देवळात जाऊन येऊया. अगं पण आई फराळाचं देते ना. ते आल्यावर खाऊया ग, उशीर व्हायलाय. चल. बरं आई मी जाऊन आले ग. बाबा येते. लवकर ये. काकू मी आल्यावर घेते हा फराळ. ताईसाब आज मी तुमची जुनी साडी नेसल्या. कशी दिसते म्या? आमची साडी नेसल्यास म्हणजे ताईसाब होत नाहीस. स्वाती शिक्षण बीकॉम. शकुंतला राजे शिक्षण MA इतिहास. ह्या कोण आहेत? रीमा पाटील BCom. बर. ताईसाब या एवढ्या देखण्याने शिकलेल्या पोरी, नाहीतर आपलं या अडाणी ध्यान कसं जमणार हो? नाहीच जमणार. या असल्या रेम्या डोक्याच्या बैलाला आपली पोरगी देण्यापेक्षा गाढवाच्या गळ्यात बांधतील ती. तुझ्यात जीव रंगला. काय केलं आम्ही? ताईसाब आलं बघा. ताईसाब सकाळपासून तुम्ही काही खाल्लं नाही का पिलं नाही? चहा तरी घ्या की. नग काही नग आमासने. राणा भाऊजींना त्यांना शोभल अशी पोरगी मिळाल्याशिवाय अन्न पाणी गोड लागायचं नाही आमासने. सुनबाई मामनजी अहो तुम्ही तब्येतीची अशी हेळसाड केलेली आम्हाला चालल होय? अहो जगात एवढ्या पोरी पडल्यात, गावल की कोणतरी. कुणीतरी मामांजी अहो कुणीतरी मिळून कसं चालल बरं? राणा भाऊजींना शोभल अशी लाखात एक पोरगी मिळाली पाहिजे. अहो म्हणून तर तुमच्यावर जबाबदारी दिली आम्ही. तुम्ही रानासाठी लाखात एकच पोरगी बघणार, खात्री आम्हाला. भय खर तर मामनजी ही पोरगी आम्हाला आवडली, पण हिचं शिक्षण लय झालंय. आणि आता गाव म्हणलं का शिकलेल्या पोरींच्या अंगावर काटाच मारतोय. आणि त्यात राणा भाऊजींची ती शाळा, तिथं खरी बोंब आहे बघा. नाही नाही नाही, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. या फोटोपैकी कोणत्या बी फोटोवर नुसतं बोट ठेवा. त्या पोरीला आम्ही लग्नासाठी उभं करतो का नाही ते बघा. मग त्यासाठी त्या पोरीच्या पाया पडावं लागलं तरी बी चालेल. राणा लगीन करायचंय ना? यातली एक पोरगी निवड. ते मला काही कळत नाही यातलं. वहिनींनाच ठरवू द्या. अगदी आमच्या मनातलं बोलला सा. ठरवा तुम्ही. हाव वहिनी निघतो मी. राणा भाऊजी अहो काय एवढ्या सकाळ सकाळी कसली गडबड?
फोटो बघाय बी येळ नाही बाय तुम्हासनी. पिशवीत काय आहे? पिशवीत काय आहे? बरकतसाठी लोणचं दिलंय म्या. हा ते परवापासून मागत होता. असं वय. बरकतवर लई माया बघा तुमची. अशीच माया आमच्यावर बी राहू द्या म्हणजे झालं.